रिजन आणि लॉंग ऑन रिजन मध्ये सीमारेषेच्या ठीक आतमध्ये पंचांच्या भूमिकेत स्ट्राइक एंड अंपायर रामप्रसाद शिर्के, नॉन स्ट्राइक एंड अंपायर संतोष डोकरे सर, स्ट्राइकिंग एंडच्या दिशेन मंगेश घाडी आणि नॉन स्ट्राइकिंग एंडच्या दिशेन अमेय पुजारे, गोलंदाजी मार्कवर शेखर कोलगे, स्वतः संघ मालक, मी स्वतः मालक चालक ही मालवणीक म्हण देणारे पद्मश्री विजेते बाबी कळिंगन यांचे उक्ती बरवकूम गोलंदाजी मार्कवर स्वतः मालक, पहिल्या चेंडूवर शॉर्ट ऑन हुकचो पटको, यावेळी चेंडू डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आखांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, चौकार. पहिल्याच चेंडूवर एक मोठो फटको, एक पाठभरवळ. दोन्ही संघांसाठी विजय खूप महत्त्वाचा असतो. पहिल्या चेंडूवर चौकारान स्वतःचा खाता खोलत बोणी केली संघाची. परत एकदा गोलंदाजी मार्कवर आणखी एक मोठो फटको, यावेळी फसवो चेंडू अगदी अलगट टाकत फ्लाइट देत वातावरण टाईट तर केलाच, मात्र डोळ्यासमोर काजवे चमकवले गेले. बाकीचे सुपस्कार यष्टीरक्षक यश घाडीच्या माध्यमातून निर्धाव चेंडू, पोलांड चेंडू. परत एकदा फसवो चेंडू, ललवो चेंडू, बुचकळ्यात टाकणारो चेंडू, निशब्दित करणारो चेंडू, डॉट चेंडू. लागोपाठचे दोन मेडन चेंडू, दोन पडसार चेंडू, पोइंडे आणि कुवांडे देखील. पिन ड्रॉप सायलेन्स दिसता मैदानावर. दुपारचा रणरणता ऊन असा आणि दोनही संघांका यावेळी देखील परत एकदा आडव्या बॅटने टोलावायचा प्रयत्न, कही पे निगाह है, कही पे निशाणा. लागोपाठचे तीन चेंडू मेडन, लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेण्याची संधी, नॉन स्ट्राइकिंग एंडच्या दिशेने केलेली थेट फेक. यावेळी मात्र बाल बाल बचावलेले दिसतात. यावेळी शॉर्ट फटको डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट लॉंग ऑन वरना क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करताना 30 यार्ड सर्कल मध्ये यावेळी रचलेल्या रक्षक सापळ्यावर हुकूम गोलंदाजी. पहिलो चेंडू खूपच ललवो होतो आणि त्या ललव्या चेंडूवर फाईन लेगच्या क्षेत्रात चौकार इललो. त्यानंतरचे दोन मेडन चेंडू, तिसऱ्या चेंडूवर लेग बाईटचो 1 रन्स आणि पाचव्या चेंडूवर इललो 1 रन्स. पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकाची भैरवी घालणारो चेंडू घेऊन शॉर्ट फटको, आणखी एक मोठो धमाको, हावको रावकांडो घुडुम मातारी षटकार. पहिल्या षटकाचं समाप्ती करणारो एक मोठो ताबडतोड धमाको केलो गेलो. सांघिक धावफलक 12 रनसार, एका डझनार. पहिला पॉवर प्लेचा षटक समाप्त झाला. अटीतटीची लढत असलेली आशापुरा रेसिडेन्सी विपक्ष एकता मुटाट. दोनही संघ लागोपाठचे दोन षटकारांसाठी म्हणजे हॅट्रिक की दोन हॅट्रिक साठी कल्पेश साळुंके साहेबांकडून 1000 रुपयांचा बक्षीस. षटकारांची हॅट्रिक करूची लागतली. लक्ष असा म्हणजे अजून दुपारचा 17 जेवला असतालाच पोटावर हात फिरायत कदाचित वाम कुक्षीची सवय असतली आणि मनान घेतलेलो पॉज. नवीन बॉलर सूरज शेलार. पहिल्या षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार इलो आणि षटकारानं धावफलक पोचलो 12 रनसार. स्ट्राइकिंग एंडच्या दिशेने अमेय ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, सन्मान दिलो गेलो. बाहेरची कडा घेत पॉइंट क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू 1 रन्सासाठी. अमेय पुजारे सूझबूझवाली संयमी खेळी साकारताना जाणता एका बाजून हल्ला होत असताना दुसऱ्या बाजून आपण एका स्ट्राईकवर आणणं, जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असा आणि ह्या रणनीतीवर अवलंबून असा. 13 रन्स धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर सूरज शेलार पहिल्या चेंडूवर 1 रन दिल्यानंतर परत एकदा पंचांच्या उजव्या हाताकडून
राईट आर्म ओव्हर द विकेटचा वापर करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. यावेळी मात्र एक षटकारवीर. फुल टॉस चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटको. क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑफ रिजन मधून थेट फेक गोलंदाजापर्यंत. दुसऱ्या धावेची तमाम शक्यता रोखून काढणारी. दुसऱ्या चेंडूवर आणखी एका रनसान धावफलक. यावेळी मात्र 14 रनसार. दोनही संघांसाठी ही या जिंकणं, या सामन्यात विजय मिळवणं खूप महत्त्वाचा असतला. अस्तित्वाची लढाई असतली. करो या मरो, नाही तो पूरी प्रतियोगिता असं बॅग भरो. लेट कट करण्याचा प्रयत्न. बाहेर जाणाऱ्या चेंडूवर छेडछाड. अर्थातच बॅटच्या माध्यमातून न इलेली रन्स वाईडच्या माध्यमातून मागण्याचा प्रयत्न. मालवणी त्याच्यावर एक म्हण असा, बाबाय होयो आणि बुडकुलोय होयो. कधी कधी दोनही असतात, पण बऱ्याच जणांच्या नशिबात या काहीतरी असता. गौरेश खवळे यांच्यासाठी बक्षीस येता 500 रुपयांचा. झेल टिपलो तर इनसाइड आउट. ट्रेडमार्क कव्हर, एक्स्ट्रा कव्हरचो शॉट आणि त्यापेक्षा सुंदर झेल. डीप लॉंग ऑफ वरना एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पर्यंत मजल दर मजल करत मितेश बाभळ दर्जेदार झेल. उंचीचो फायदो मोठमोठी पावला टाकत मजर दर मजर करत घेतलेलो हो झेल. अर्थातच सुहासनीची जशी खना नारळान ओटी भरली जाता अगदी तसो टिपलेलो झेल. पहिलो मोठो मासो जाळ्यात. बॅटर अमय पुजारे बॅक टू द पवेलियन. पहिला कलाम. 14 रनसार. पहिलो हादरो दोनही संघांसाठी. जसा आम्ही म्हटला ही मॅच खूप महत्वाची असतली. मालवणीत सांगायचा झाला तर कोणाच्या आळवा किती मालवणीत जर ही सिच्युएशन सांगायची झाली तर आतापर्यंत 2 मॅचीत कोणाच्या आळवा किती खाज असा ह्या सगळ्यांनी बघितला. या तिसऱ्या मॅचीत कळतला ह्या मॅचीत किती आला वापरूचा लागतला आणि किती सोला घालूची लागतली. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकात उरले 2 चेंडू. भैरवी घालणारे 14 रनसार लागलेलो पहिलो हादरो. 5व्या चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. टायमरवर लक्ष असतलो. ज्याचं येळ बरो त्याचं खेळ बरो आणि ज्याचं येळ वाईट त्या झाडावर चढलेलो असताना सुद्धा कुत्रो खायत अशी मालवणी म्हण सांगता. मात्र प्रत्यक्षात या सामन्यात काय होऊ शकता. वेळेची कदर करा आणि टायमर सुरू करा. ओव्हरपिच चेंडू. ड्राईव्हचा फटको. गोलंदाजाकडनं फॉलो थ्रू मध्ये चुकीची झालेली क्षेत्ररक्षण. थोडंसं गलतानपणा आणि परिणाम जय चेंडू मेडन झालो असतो थाई मिळालेली 1 रन्स. फुकटचे 1 रन्स म्हटला तर फुकट तर पौष्टिक. आणि जेव्हा मिळता फुकट भाकरी तेव्हा कित्या करू काही चाकरी. या मालवणी म्हणीची आठवण येतली. 15 रन्स एका गाड्याच्या मोबदल्यात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. दुसऱ्या षटकाची समाप्ती. निरोप घेणारा चेंडू घेऊन ओव्हरपिच चेंडू. इनसाइड आउटचा देखणं फटको. 2 क्षेत्ररक्षकांका भेदण्याची तयारी. लागलेली रेस. ऐन मोक्याच्या क्षणाक दोघांची शेती आणि दोघांनी मिळान केली त्याची माती. इलो चौकार. चौकारांसांगी धावफलक पोचलो. 19 रनसार. एका बाजूक शाहरुख खान, दुसऱ्या बाजूक सलमान खान आणि मधूनच प्रीती झिंटा जशी नटत मुरडत जाऊची तसो चेंडू बाउंड्री लाईनिक मिळालो. 4 रन्स तर इले आणि त्याही पेक्षा मानसिकता उंचावणारो फटको यावेळी बॅटरच्या बॅट मधना. 2 षटकांचा खेळ समाप्त झालो. या षटकात शेवटच्या चेंडूवरच्या चौकारान इले 7 रन्स. 1 गडी गारद झालो. एका गाड्याच्या मोबदल्यात 2 षटकाच्या अंती 19 रन्स हे धावफलकावर. एकता मुठाट क्रिकेट संघाचा विचार केलो तर ह्या विजय खूप महत्वाचा असतलो. आशापुरी रेसिडेन्सी क्रिकेट संघाकय ह्या विजयावर खूप काय भवितव्य अवलंबून असतला.
दोघांचे एकमेकांवर कुरघोडी असतले आणि त्याच्यावर आमच्याकडे एक मालवणी म्हण, कोणाचो म्हशी आणि कोणा कुटा बशी. आडव्या बॅटने टोलावण्याचा प्रयत्न मितेश बाभळ, ज्यांना एक सुंदर झेल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये टिपलेलो तोच आता गोलंदाजी मार्कवर. इलाच उंचीचो फायदो, स्मूथ आर्म ऍक्शनची गोलंदाजी, डॉट चेंडू म्हटलं तर मेडन चेंडू. तिसऱ्या षटकाची सुरुवात धावफलकार मात्र अंड्यान झालेली दिसली. यावेळी ओव्हर पिच चेंडू इन टू द ब्लॉक मध्ये चेंडू सुरक्षितरित्या खेळून काढलो गेलो. आणखी एका रन्सासाठी, एका रन्सान धावफलक मात्र पोचलो. 20 रन्सार 20, लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर पिच चेंडू, मोठो फटको मारण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज घेतलेला चेंडू हवेत आणि त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये गोदीत उगाडलेल्या तिरपाळाच्या दाण्याची आठवण करीत करूचो होतो नरकासूर, तयार झालो संकासूर. या मालवणी वाक्प्रचाराची आठवण करीत दुसरा कलाम, 20 रन्सार, दुसरो मोहरो गारद. सलामीवीर मंगेश घाडी वैयक्तिक 15 रन्सांची भर घालत दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात धावफलकार 20 असताना बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मुजम्मिल ठाकूर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन. रॉकेट खडपे आपलं देखील मनपूर्वक स्वागत. बऱ्याच जणांका अंडरम बॉक्स माहित असलेल्यांका रॉकेट खडपे माहित असतले, मात्र रोशन खडपे हा त्यांचा खरा नाव. एक रन घेत नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन मुजम्मिल ठाकूर, स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन सर्वेश पाळेकर. 21 रन्स धावफलकावर. बापू नाडकर्णी सरांनी टेस्ट मध्ये सलग 21 ओव्हरी मेडन टाकण्याचा पराक्रम केलो, तोच आकडो 21. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक तयार, मिळतलो फक्त 1 रन. सुरुवातीचे 2 हादरे, मात्र सातत्याने धावफलक हालतो बोलतो चालतो ठेवण्यासाठी दोनही बॅटरांचे कौतुक करूचा लागतला. या चेंडूवर इलेल्या एका रन्सान सांघिक धावफलक मात्र पोहोचवलं गेलो. 22 रन्स 2 गाड्यांच्या मोबदल्यात. मिनी नेल्सन फिगर 22 म्हटलो तर दुर्येचो डबल गेम. गोलंदाजी मार्कवर मितेश बाभळ, भाबल माफ करा, करेक्शन. आको टप्प्याच्या चेंडूवर आडव्या बॅटने चॉप शॉट मारण्याचा प्रयत्न होतो. बघता भजी मागता वडे, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, बडी बडी बाते आणि वडापाव खाते या वाक्प्रचारांची आठवण. आणखी एक डॉट चेंडून 3 षटकांचा खेळ समाप्त झालो. या षटकात इले फक्त 3 रन्स. एक महत्वपूर्ण गडी गारद केलो, ज्या फलंदाजान 15 रन्स बनवलेले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळालेला एकता मुटाट क्रिकेट संघाक धावफलकार फक्त 22 रन्स 3 षटकांच्या अंती 2 गाड्यांच्या मोबदल्यात. विदर्भाचा चेंडू, यावेळी आडव्या बॅटने टोलवचा प्रयत्न, पंचांचो इशारो, अतिरिक्त चेंडूचो वाईड चेंडू, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. नवज्योत सिंग सिद्धूने देखील एक वाक्प्रचार ह्या वाईड साठी वापरलेलो, मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. वाईड रन्सां धावफलक 23 रन्सार. ड्राईव्हचा फटको, सेफेस्ट शॉट, यावेळी पॅड लाईन वरचो चेंडू हलकेच स्ट्रियर केलो फक्त 1 रन्सासाठी. थोडस एक्सेलेटर वर पाय दाबूचो लागतलो, थोडस स्पीड वाढवचो लागतलो. कधी स्पीड वाढवायचो, कधी खयचो गिअर वापरायचो, ह्या सगळा आपल्या मानसिकतेवर अवलंबून असता. शॉर्ट ऑन पुलचो फटको, भरलेली हवा कामा केली, माळलेली सगळी फुला यावेळी व्यवस्थित फुललेली दिसली. चेंडू आखांड्या पार, माटवा पार, डायरेक्ट गडग्यार, डायरेक्ट पत्र्यार, षटकार.
षटकारांसांघिक धावफलक 30 रनसार 2 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत शांत चाललेलो सामनो आणि या शांततेचो भंग करणारो एक लांब लचक षटकार, अर्थातच बिग बॉस मराठी फेम या वर्षीचो विजयी सूरज चव्हाणच्या भाषेत बुक्की टेंगुळ. आणखी एक मोठो फटको, ताकद, टायमिंग, एलिव्हेशन, सुंदर झेल. कॅप्टन वेदांत जाधव यावेळी दर्जेदार झेल टिपलो. उडालो कावळो, यावेळी वेदांतच्या हातात बुडालो. आणि अर्थातच आणखी एका गड्याचा पतन, आणखी एका खुर्चीचो मानकरी, आणखी एक गडी मोहरो बॅक टू द पवेलियन. 3 विकेटच्या नुकसानात 30 रन्स धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. नवीन बॅटर रुपेश पाळेकर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने पायराव करताना. एका बाजूक सर्वेश पाळेकरवाडीचे हे 2 खंदेवीर एकता मुटाट क्रिकेट संघाचा प्रतिनिधित्व मैदानात करताना. यावेळी वादळात भरकटलेली नौका किनाऱ्याक लावण्याचा प्रयत्न करतले काय ह्या बघूचा लागतला. स्क्वेअर कटचा देखणो फटको, लेट कट बघूक मिळालो, बॅकफूट पंच बघूक मिळालो, विद अलॉंग द कार्पेट. हिरवळी कुरवाळणारो म्हणा किंवा करडाक आग लावणारो फटको म्हणा. 1 रन्सासाठी 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. चौथ्या षटकातल्या शेवटच्या 2 चेंडूंची प्रतीक्षा. विदर्भ पराडकर यावेळी दर्जेदार गोलंदाजी. 1 षटकार खाल्ल्यानंतर त्या फलंदाजाचो काढलेलो झेलचीच्या स्वरूपात काटो आणि तो काटो काढण्यात वेदांत जाधवचो हात. फुलटॉस चेंडू लँड होण्यापूर्वी स्टँड मध्ये मारण्याचा इरादा होतो खरो सर्वेशचो, मात्र फसलेलो फटको आणि त्याच्यावर झालेला चांगला क्षेत्ररक्षण. एकेरी रन्साची लहर मैदानावर. सांघिक धावफलक 4थ्या षटकातल्या 5व्या चेंडूवर एकेरी रन्सान धावफलक 32 रन्सार 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू 4थ्या षटकाची समाप्ती निरोप घेणारो ओव्हरपिच चेंडू. यावेळी फसलेलो फटको 2 क्षेत्ररक्षकांच्या मधी, अर्थातच खाली इलाक्यात म्हटलं तर निर्जन वस्तीत नो मॅन्स लँड मध्ये विसावतलो. तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी. 4 षटकांचा खेळ समाप्त झालो. धावफलक 34 वर 3. एकता मुटाट प्रथम निमंत्रण फलंदाजीचा स्वीकारल्यानंतर. पाचव्या षटकात अर्थातच मॅन्डेटरी बॅटर चॉईस पॉवर प्लेचा षटक असतला. दोनही बॅटर यापूर्वीच हात खोलण्यासाठी आसुसलेले असतले. काय घडलेला मैदानात. आशापुरी रेसिडेन्सी क्रिकेट संघाने जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग. एकता मुटाट क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना सुरुवातीचे 3 मोहरे गारद झालेले गमावलेले. पहिल्या 4 षटकांच्या अंती 34 रन्सांपर्यंत मजल 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या षटक अर्थातच बॅटर चॉईस पॉवर प्ले स्ट्रायकिंग यांच्या दिशेने सर्वेश आणि रुपेश. सूरज शेलार वैयक्तिक कोट्यातला दुसरा संघाच्या वतीने 5व्या षटक हाताळण्यासाठी. राईट आर्म राऊंड विकेटचो मारो. यावेळी दर्जेदार सुंदर चेंडू. पंचांकडे थोडासा अपील. आमच्या पंचांच्या वार्तेक जाऊचा नाही. आमचे पंच 12 गावचा नाही 12 जिल्ह्यांचा पाणी पिलेले. त्यांच्या वार्तेक गेलास तर एक मालवणीतली म्हण आठवतली, ज्याचा घरनी बरोबर वाकडा त्याच्या ताटात चुलीतली लाकडा. आता वाकडा घ्यावचा तर लाकडा खाऊची येतली, नाही तर जा वाढलेला असतला आता खाऊचा लागतला. अर्थातच कौतुक ह्या सगळ्या खेळाडूंचा आमच्या की पंचांका आणि आमका सगळ्यांका मिळालेलो मान सन्मान मिळालेलो त्याच्यासाठी धन्यवाद असतले. मोठा फटको मारण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑन रिजन मधना क्षेत्ररक्षक. सेकंड बाउन्सवर उठवलेलो चेंडू थेट फेक 1 रन्सासाठी स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. आता मात्र सर्वेश पाळेकर बघूक मिळतलो.
35 रन्स धावफलकावर पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त. उरलेत फक्त 10 चेंडू आता मैदानात. गुणिले पान पत्ते पानांचा लाचा नाही. गुणिले पान आणि पत्ते पाना बरोबरच आता मैदानात जॅकपॉट लावची गरज असतली. मोठो फटको यावेळी उडवला चेंडू. चेंडू खाली वेदांत जाधव. सुंदर सोपो लॉलीपॉप झेल आणि यावेळी सर्वेश पाळेकरची खेळी रुपेश पाळेकरची खेळी समाप्त. स्वस्तात तंबूच्या दिशेन 15 रन्सांची खेळी मंगेश घडीगावकरची आणि ते का एका बाजूनं संयमी साथ सर्वेश पाळेकरची. मात्र एक षटकारांनीशी चांगली खेळी मुजम्मिल ठाकूरची आणि बाकीच्या खेळाडूंनी फक्त सोमा गेले आणि पाठपरळा करून इले अशी वागणूक. 4 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलक मात्र पोचलो 35 रन्सार. नवीन बॅटर तेजस पाळेकर मैदानात आधीच सेट होऊन इलो की सेट होण्यासाठी वेळ घेतलो ह्या बघूचा लागतला. पहिल्या 3 चेंडूत फक्त 1 रन्स दिलो. 1 मेडन आणि एका चेंडूवर इललो. वेदांत जाधवने टिपलेलो झेल. आजच्या दिवसाची हायलाइट वेदांत जाधवने निर्णायक क्षणी टाय ब्रेकरवर केलेली फलंदाजी. सुंदर गोलंदाजी. इंटू द ब्लॉक होल करूचो प्रयत्न होतो. परत एकदा मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. जेव्हा फुकट मिळात भाकरी की त्या करू काही चाकरी ह्या मालवणी म्हणीची देखील आठवण जातली. आणखी 1 रन्स आणि 1 रन्सान सांघिक धावफलक 36 रन्सार. मोठा फटको मारण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटचे क्षेत्र टार्गेट करूचा होता. एकेरीचा रूपांतर दुहेरीत करण्यासाठी दोनही बॅटर वळलेले. हलकेत झालेला फंबलिंग आणि मिळालेली उसंत दोनही बॅटरांका. 2 रन्सान सांघिक धावफलक. यावेळी मात्र पोचलो 38 रन्सार. 38 लॉस ऑफ 4 विकेट. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटर चॉईस पॉवर प्लेच्या षटकात 6 खेळाडू आतमध्ये दिसतले. 3 खेळाडू, एक मिड ऑन बाउंड्रीक, एक लॉंग ऑन बाउंड्रीक आणि एक लॉंग ऑफ बाउंड्रीक. ओव्हर पिच चेंडू. ताकद, एलिव्हेशन, टायमिंग मिळाला आणि अर्थातच रणटुळाची कंठुळा षटकार. उद्यापासून डिसेंबर सुरू होतो. अजून कडाक्याचा ऊन नाही. मात्र देवगड तालुक्यात बऱ्याच ठिकाणी मोहर लागलो असतो आंब्या काजूंका. आणि रणटुळाची कंटुळा काय असत ही देवगड तालुकोच पहिल्यांदा अनुभवू शकता. चव्वेचाळीस रन्सांनंतर भीमरचो नो पंच रामप्रसाद शिर्केंकडना आणि त्यानंतर बोनसचे 5 रन्स. जखम मांडियेक आणि इलाज शेंडियेक या मालवणी वाक्प्रचाराची आठवण करीत 5 एक्स्ट्रा रन्सनी सांघिक धावफलक 49 रन्सार. आणि त्यानंतर फ्री हिटचो इशारो. उघडा डोळे बघा नीट इली फ्री हिट. बाबा गेलो पंढरपुराक इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे ह्या मालवणी म्हणीची आठवण करीत रनआउटच्या स्वरूपात बाद असणारो फक्त आणि फक्त फलंदाज. परत एकदा बीमर. 2 बीमर झाले. उडालो आज झेल. मात्र फ्री हिट होती आणि तसोय नो चेंडूच होतो. म्हणजे ह्या चेंडूवर नोच्या स्वरूपात 1 आणि धावून घेतलेलो 1. एकूण 2 रन्स. फ्री हिट करवतली कंटिन्यू. 2 बीमरची वॉर्निंग. फ्री हिटच्या चेंडूवर शॉर्ट ऑन फुलचो फटको. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्र. चेंडू आखांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, चौकार आणि चौकारान धावफलक 55 रन्सार. काय घडलेलं आहे आधीच्या चेंडूवर 2 बीमर झालेले. बऱ्याच जणांचे भुवय उंचावलेले. मात्र पहिलो बीमर होतो तो बॉडी लाईन नाही होतो. दुसरो बीमर होतो तो बॉडी लाईन होतो आणि म्हणून पंचांनी बॉलराक बंद केलेलो नाही. जर बॉडी लाईन 2 बीमर असते तर मात्र निश्चित बॉलर बंद केलो असतो. ह्या शिकण्यासारख्या असा.
आणि म्हणून अनुभवी पंच लागतात प्रत्येक स्पर्धा यशस्वीतेमागे. 55 रन्स, पंजाचो डबल गेम. पहिल्या 3 चेंडूत फक्त 1 रन इललो आणि पुढच्या 3 चेंडूत तब्बल 20 रन खर्ची घातलेले. स्क्वेअर कटचा देखणं फटको, अप्पर कटच्या स्वरूपात चेंडू परत एकदा रोलिंग रोलिंग आणि रोलिंग चौकार. चेंडू जणू काय हरणाचे पाय फुटलेत. अगदी ह्या कातळार जबरदस्त बॅटिंग आणि सुंदर आउटफील्ड बघूक मिळतं आपल्याक. देवगड तालुका प्रीमियर लीग 2024चं औचित्य तरुण खेळाडूंसाठी शिकण्यासारख्या बराच काय, पुढील आयुष्यात पुढील वाटचालीसाठी त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी आणि भवितव्यासाठी या सगळा खूप खूप महत्वाचा असतला. ओव्हरपिच चेंडू फ्लिक केलो गेलो. पॅड लाईन इज द बॅड लाईन. यावेळी नजाकत भरो स्ट्रोक लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचो दुसरो चौकार. तशी बघितलं तर चौकारांची हॅट्रिक झाली, मात्र स्ट्राईक वरच्या फलंदाजान मारलेले लागोपाठचे 2 चौकार आणि नॉन स्ट्रायकिंग वरच्या फलंदाजान मारलेलो 1 चौकार, अशी चौकारांची हॅट्रिक. धावफलक मात्र पोचलो 63 रनसार. परत एकदा वाईड चेंडूचो इशारो इलो. अतिरिक्त 1 रन्स आणि 1 रनसान धावफलक पोचलो 64 रनसार. दर्जेदार गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, इनटू द ब्लॉक होल, यॉर्कर लाईन, मालवणी ज्याका मुखरी लाईन म्हटली जाता. तो चेंडू 1 रन्सासाठी. 65 रन्स शेवटचा षटक. 3 चेंडूंचो खेळ समाप्त झालो. उरले 3 चेंडू. उत्तरार्धातले सांगता करणारे, निरोप घेणारे, बोळवण करणारे, पाठवणी करणारे, रवानगी करणारे आणि म्हटला तर भैरवी घालणारे. 65 लॉस ऑफ 4 विकेट्स. षडांबुलचा फटको. यावेळी हुकच्या स्वरूपात चेंडू चललो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या कपळावरना. डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. DTPL षटकार. पहिल्या 3 षटकात अगदी सावध सुरुवात होती एकता मुटाट क्रिकेट संघाची, मात्र मुटाट क्रिकेट संघाची आता गाडी सुसाट चाललेली दिसता. आणखी एक मोठो फटको. ताबडतोड चेंडू इलो पट्ट्यात, ते का घेतलो लपेट्यात. 1 धपाटो. गोलंदाजाच्या पाठभर काढलेलो 1 वळ, म्हटला तर नाकार मारलेलो 1 मुटको. दिवाळीचे फाव कुटना, मुगड्यान रेच काढना आणि म्हटली तर जीवाची मुंबई करना. सगळा साध्य होताना या स्पर्धेत. षटकारान सांघिक धावफलक पोचलो 7च्या डबल गेमार. 77 रनसार 4 गड्यांच्या मोबदल्यात. आणखी एक दर्जेदार चेंडू, आणखी एक मोठो फटको. गलथानपणा नडलो, चॅलेंजिंग आउटफील्डने फसवलो आणि अर्थातच दिशा बदलून चेंडू आखांड्यापार चौकार. ट्रिपल एस अर्थातच श्री साई स्पोर्ट्स सांताक्रूज यांच्याकडनं या स्पर्धेसाठी इले तर शुभेच्छा सर. मगाचा आठवला मगाशी तुम्ही धन्यवाद सांगा. मगाशी चांगला धन्यवाद मान म्हणून मी तुमच्या वतीने मेसेज पोहोचवला. षटकांच्या सामन्यात तब्बल 81 रन्सांची लयलूट. मोठे खणी धावफलक. 82 रन्सांचो पाठलाग. काय घडलेला मैदानात. आशापुरी रेसिडेन्सी क्रिकेट संघान जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग. एकता मुटाट क्रिकेट संघात मिळालेला निमंत्रण. सुरुवातीच्या 3 षटकात
गोलंदाजांनी केलेली कमाल. मात्र एकता मुठाट क्रिकेट संघाच्या फलंदाजांच्या कानात शिरलेला वारा, अर्थातच कानात वारा शिरल्यानंतर मोकाळलेलो बैल जसो घुसखोरी करता, अगदी तसेच फलंदाजांनी केलेली पलटवार. शेवटच्या 3 षटकात 54 रन्स कुटीत धावफलक पोचलो 81 रन्सार. 82 रन्सांचो पाठलाग. मित्र माननीय पप्पू जाधव यांचं मी स्वागत करतोय. मी दीपेशला विनंती करेन त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचंय. धन्यवाद पप्पू, आपल्या स्पर्धेला व्हिजिट केलंस, तशी तुमची इतरही मदत आम्हाला लाभली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून ही स्पर्धा होते. धन्यवाद पप्पू, खूप खूप आभार तुझे मनापासून. Over to you, commentary box. Check. Hello. 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न समकेव सर्व कार्येषु सर्वदा. मुनगे गावची ग्रामदेवता श्रीदेवी भगवतीच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाई, महाराष्ट्राचं संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रथमतः तिरभार अभिवादन करून देवगड प्रीमियर लीग 2024 हॅलो वर्ष पहिलं खरोखरच सुसज्ज असं आयोजन. हॅलो चेक. हॅलो हॅलो वर्ष पहिलं आणि या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. सलामीर दोन्ही फलंदाज मैदानामध्ये. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. पहिलाच चेंडू या ठिकाणी मात्र झेल बाद होतोय. पहिल्याच चेंडूवरती गडी मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. तो म्हणजेच यश घाडी यांच्या स्वरूपामध्ये खरोखरच या स्पर्धेमध्ये एक उच्चांक गाठलाय. संपूर्ण देवगड तालुका या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. देवगड तालुकाच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या प्रीमियर लीगची पूर्णपणे आवाज दुमदुमतोय. त्याचप्रमाणे
आज मुंबई शहरामध्ये देखील या देवगड प्रीमियर लीगची चर्चा मात्र नक्कीच चालू आहे. खरोखरच या अगोदरचे जे समालोचन केलं होतं ते विवेक परब सर, एक सुंदर समालोचन मालवणीमधून आपल्याला समालोचन ऐकायला मिळालं. माझे गुरुस्थानी जे मानलं जातं ते म्हणजेच बादलजी चौधरी यांची आठवण आपल्याला या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली असेल, ऐकायला मिळाली असेल. आणि या स्पर्धेसाठी मला स्वतः समालोचनासाठी संधी दिली ते म्हणजेच अमोलजी मेस्त्री सर. खरोखरच त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो, कारण यासाठी या समालोचनासाठी मला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली. दरम्यान चालू असलेला सामना आशापुरा रेसिडेन्सी देवगड विरुद्ध एकता मुटाट या दोन्ही संघामध्ये आपल्याला हा सामना मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. एकता मुटाट संघाने 81 धावा जमा केल्यात आणि 82 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय आशापुरी रेसिडेन्सी देवगड संघासमोर. दरम्यान एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. सलग 2 गडी बाद केले तर कल्पेशजी साळुंके यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम मात्र आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. एक पारितोषिकाचा बहारदार या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. कारण देवगड प्रीमियर लीग, देवगड म्हटल्यानंतर एका अरबी समुद्राने नटलेला आणि सुजलाम सुफलाम असा हा देवगड तालुका आमचा खरोखरच अभिमान आहे. आम्ही या देवगड तालुक्याचे एक मानकरी आहोत. खरोखरच आनंदवाडी चषक म्हटल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये ज्याचे नाव लौकिक आहे ते म्हणजेच आनंदवाडी प्रीमियर लीग, आनंदवाडी चषक आणि आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीज. आणि अण्णा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि या ठिकाणी मात्र झेल मात्र या ठिकाणी सुटतोय. एक सोपा झेल होता परंतु प्रयत्न मात्र चांगले होते. कारण म्हटलं जातं प्रयत्नार्थी परमेश्वर, तुम्ही प्रयत्न मात्र चांगले करा, नक्कीच यश प्राप्त होईल. सुमित घाडी एक षटकार मारला तर सुमित घाडी यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक मात्र अण्णा चव्हाण यांच्याकडून मात्र नक्कीच प्राप्त होईल. दरम्यान पुन्हा एकदा सुंदर फटका, त्यात सुंदर क्षेत्ररक्षण. जोपर्यंत चेंडूची फेक मात्र केली जात नाही तोपर्यंत एक धाव मात्र या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय आणि एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजे 3 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना देवगड प्रीमियर लीग 2024 सुरेख असं आयोजन. आणि आता मात्र फाईल लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू पाहायचा, चेंडू मात्र जातोय सरळ सीमा पार. षटकार 6 धावांसाठी खणखणीत षटकार आणि 6 धाव्यांनी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 9 धावा. प्रत्येक षटकार विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न मात्र या ठिकाणी थोडासा अवसफल ठरतोय. परिणामी एक धाव मात्र लेगबाच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र मिळते आणि एकाच धावेवरती समाधान आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 10 धावा. 10 आकडा म्हटल्यानंतर आपल्याला आठवत होतो म्हणजेच संपूर्ण क्रिकेट विश्वाचा ज्याला आपण देव म्हटलं जात होतो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि ज्यांची जर्सी नंबर 10 आणि संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी होते ती म्हणजेच 10 धावा. आशापुरा रेसिडेन्सी देवगड संघ 82 धावांचं उद्दिष्ट आहे. या अगोदरचा सामना थोडासा पराभूत झाले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रयत्न मात्र सोडला नव्हता. मी मगाशीच म्हटलं होतं प्रयत्नार्थी परमेश्वर, तुम्ही प्रयत्न करा आणि ते प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे असले पाहिजे. कारण ऑनेस्टी द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हा माणसाचा सर्वोत्तम गुण आहे. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा, तुम्हाला यश मात्र नक्कीच तुमच्यापासून दूर जाणार नाही. कारण म्हटलं जातं आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि हा इतिहास घडवणारा सामना आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच आशापुरी रेसिडेन्सी देवगड विरुद्ध एकता मुटाट. खरोखरच एक ऐतिहासिक घटना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल हा सामन्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मात्र येतोय तो म्हणजेच अमेय पुजारी. फुल टॉस चेंडू होता, ऑफस्टिक सोडून जाणार चेंडू. पंच या ठिकाणी पंचांचे दोन्ही हात समांतर, समांतर म्हणजेच अवांतर आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 11 धावा आणि 11 धावा. 11 धावांचा जर उल्लेख केला तर क्रिकेट खेळ आणि क्रिकेट खेळामध्ये जर आपल्याला एकूण खेळाडू लागतात ते 11 आणि धावसंख्या मात्र होते ती 11 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती मात्र येतोय तो अमय. फलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय
सुमित. नॉन स्ट्राईक एंडला जर पाहतोय तो म्हणजेच सिद्धेश. सुमित आणि सिद्धेश. पहिल्या चेंडूवरती यश घाडी मात्र बाद झाला होता. पहिलाच चेंडू होता, सुंदर फटका खेचला होता, परंतु तितका सुंदर झेल मात्र टिपला आणि 0 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झाला होता. परंतु या दोन्ही फलंदाजांनी हार मात्र पत्करली नाही. पहिल्या चेंडूवरती जरी गडी बाद झाला तरी आम्ही आहोत, कारण क्रिकेट खेळ आणि कोणताही सांघिक खेळ म्हटल्यानंतर तो सर्वांनी त्याला प्रयत्न दिला पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही 11 खेळाडू एकत्रित येतात, तुमचा एकोपा होतो, त्यावेळेस तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करत असता. कारण एका खेळाडूने कोणताही संघ विजयी होत नाही. तुम्ही ज्यावेळी सर्व एकत्र येता आणि सर्वांनी एकत्रित सांघिक कामगिरी करता, त्यावेळेस तुम्ही कुठेतरी यशस्वी होता आणि हे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमेय. सुरेख चेंडू तितका थोडासा मात्र या ठिकाणी ऑफस्टिक सुधारणारा चेंडू. पंचांचे पुन्हा एकदा हात समांतर म्हणजेच अवांतर आणि अवांतर धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 12 धावा. आणि आता मात्र थेंबे थेंबे तळे साचे. समुद्राचं पाणी असंच वाढत नाही, थोडं एका थेंब्याने समुद्राचं पाणी वाढत जात असतं आणि त्याच प्रकारचे धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, पूर्णपणे हवा तसा मात्र फायदा उचलू शकला नाही. परिणामी एक धाव मात्र सुंदर पूर्ण केली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात आणि या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 14 धावा. पुन्हा एकदा आणि आता मात्र थोडासा मात्र वाकडा झाला आणि चेंडूला मात्र पाठवतोय सीमाराशीच्या नजदीक, परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. जोपर्यंत चेंडूची पुन्हा एकदा फेक होत नाही तोपर्यंत 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात आणि हेच क्रिकेट असतं. चौकार षटकार आपल्याला फक्त रसिक प्रेक्षकांना चौकार आणि षटकाराची आपण वाट पाहत असतो, परंतु क्रिकेट खेळणाऱ्याला माहिती असतं आपण एकेरी आणि दुहेरी तितकंच महत्त्वाचं असतं. ज्यावेळी आपण स्ट्राईक रोटेट करतो, ज्यावेळी आपण एकेरी दुहेरी धावा घेत असतो, त्यावेळी तेवढंच दडपण त्या गोलंदाजावरती येत असतं आणि हे मात्र कुठेतरी फलंदाजाला अति महत्त्वाचं असतं आणि ते मात्र आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतंय. एकेरी दुहेरी धावाने देखील संघाची धावसंख्या आपल्याला वाढता येते आणि याच ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू होता. फलंदाजाला मात्र चेंडू समजला नाही, परिणामी चेंडू मात्र निर्धाव जातो आणि निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र नक्कीच केली जाते आणि संघाची धावसंख्या तिथल्या तिथे धावसंख्या होते ती 16 धावा. आणि आता मात्र थोडासा पुन्हा एकदा ऑफस्टिक सुधारणारा चेंडू, पण वारंवार मात्र अवांतर धावा आणि गोलंदाजाला जर यशस्वी षटक टाकायचं असेल तर अवांतर धावांपासून कुठेतरी तुम्हाला वंचित राहावं लागेल. कारण एखादा षटकार किंवा चौकार गेला तरी ठीक आहे, परंतु आपण जर अवांतर धावा ज्यावेळी टाकता त्यावेळी फलंदाजाला आणि कॉन्फिडन्स येत असतो पुढील चेंडूवरती. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, सुरेख चेंडू, तितका सुंदर फटका आणि परंतु या ठिकाणी मात्र पाहायचं आहे तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं होतं, परंतु झेल मात्र सुटतोय. दुधवडकर गोलंदाजांनी जर सलग 2 गडी बाद केले तर पंकज दुधवडकर सर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. 2000 रुपयाचं इनाम या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. एक पैशांचा खरोखरच पाऊस आपल्याला पाहायला मिळतो या देवगड नगरीमध्ये. आता मात्र या ठिकाणी सुंदर चेंडू मात्र जातो सरळ त्रिपळा चित आणि दांडी मात्र या ठिकाणी गोल होते. दुसरा गडीचं पतन होतंय, दुसरा गडी तंबूच्या दिशेने परततोय सुमित घाडी यांच्या स्वरूपामध्ये. अति घाई आणि संकटातही या अगोदरचा चेंडू फुल टॉस चेंडू होता, सुरेख फटका खेचला होता, थोडस क्षेत्ररक्षणाने थोडीशी मात्र गडबड केली, झेल त्या ठिकाणी सुटला होता, परंतु या ठिकाणी पाणी. हॅलो, यानंतरचा जो सामना होणार आहे PS स्पोर्ट्स देवगड विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स NCC नरगोल. दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. पुन्हा एकदा सांगतो, हार्दिक स्पोर्ट्स NCC नरगोल विरुद्ध PS स्पोर्ट्स देवगड. हाय व्होल्टेज मॅच आहे ही. या ठिकाणी वेदांत जाधव यांना एक सुवर्ण संधी आलेली आहे. सलग जर 3 षटकार मारले तर युवराजी सावंत साहेब
यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला नक्कीच मिळेल. वेदांत जाधव यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल. मात्र तत्पूर्वी जो वळतोय गोलंदाजी मार्कवरती सुरेख गोलंदाजीचा नजराणा आपल्याला या ठिकाणी आता मात्र पाहायला मिळतोय, तो म्हणजेच अमय यांच्या गोलंदाजी मार्कवरती. सुंदर चेंडू, तितका सुंदररित्या सन्मान मात्र दिला या ठिकाणी चेंडूला. आणि हे मात्र कुठेतरी महत्वाचं असतं. पहिला जो चेंडू होता, पहिल्या चेंडूला कुठेतरी सन्मान देणं हे अति महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी आपण एखादा चेंडूला, चांगला चेंडूला सन्मान घेतो, त्यावेळी आपण खराब चेंडूचा समाचार मात्र नक्कीच करू शकतो. आणि हे काम मात्र वेदांत जाधव यांनी मात्र पूर्णत्वास आणले. कारण वेदांत जाधव यांना माहिती आहे, मी स्वतः कर्णधार आहे, माझ्यावरती पूर्णपणे संघाची भीस्त मात्र आहे आणि या 82 धावांचं उद्दिष्ट मला पार करायचं आहे. या अगोदरचा सामना मी पराभूत झालो, शेवटच्या क्षणापर्यंत मी उभा होतो, परंतु आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहून हा सामना आपल्याला जिंकायचा हे कुठेतरी त्याला माहिती आहे. आणि यासाठी युवराजी सावंत यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपये आणि अण्णाजी चव्हाण, एक क्रिकेटचे ब्रँड अँबॅसेडर ज्यांना म्हटलं जातं, ते अण्णाजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम मात्र नक्कीच मिळेल. धावसंख्या मात्र होते ती 20 धावा. अजूनही उर्वरित 4 षटकांचा खेळ मात्र नक्कीच बाकी आहे आणि या 4 षटकामध्ये 62 धावा मात्र आपल्याला पूर्णत्वास आणायचे आहेत. आणि हे 62 धावा जर तुम्हाला पूर्णत्वास आणायचे असेल तर कुठेतरी मात्र आता मात्र रणनीती आखावी लागेल, तुम्हाला कुठेतरी सरासरी मात्र गाठावी लागेल. परंतु तितकाच मात्र जर गोलंदाजी मार्गावरती विचार केला एकता मुठाट संघाकडून, तर मात्र तुम्हाला कुठेतरी फलंदाजाला रोखावं लागेल. कारण तुम्ही देखील सुंदर फलंदाजी केली आहे, तर तुमचं देखील या 4 षटकापर्यंत थोडासा खेळ बाकी होता पहिल्या इनिंगमध्ये, परंतु 2 षटकामध्ये जे तुम्ही उंचांक गाठलात ते खरोखरच नावान्य जोक होतं. आणि आता मात्र याच पद्धतीने आपल्याला गोलंदाजी मात्र नक्कीच करावी लागेल. आणि गोलंदाजी मार्गवरती तेजस पाळेकर मात्र येतोय गोलंदाजीसाठी. हार्दिक स्पोर्ट्स, एनसीसी नरगोल. स्विचिटचा फटका, चेंडू मात्र जातोय सरळ सीमा पार. 4 धावांसाठी खणखणीत चौकार आणि 4 धाव्यांनी संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 24 धावा. पहिल्याच चेंडूवरती खणाखती प्रहार. मी मगाशीच म्हटलं होतं, पहिला चेंडू होता, चांगला चेंडू होता आणि त्या चांगल्या चेंडूला त्यांनी सन्मान दिला होता. तदनंतर मात्र तेजस यांच्या पहिल्याच चेंडूवरती स्विचिटचा फटका मारला, म्हणजेच ग्लॅन मॅक्सवेल यांची आठवण मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा देखना फटका पाहायचा आहे. चेंडू मात्र जातोय सरळ सीमा रेषा पार 6 धावांसाठी. मग अशीच अमोलजी विवेकजी परब साहेब म्हटलं होतं की ऊपर शाहरुख नीचे सलमान, गेंद के साथ प्रीती जिंटा फरार. सर यालाच म्हणतात लगा तो 6. येस येस येस, नक्कीच खरोखरच सुरेख फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर मात्र षटकार. आणि हे मात्र कुठेतरी घेऊन आलाय तो म्हणजेच वेदांत जाधव. युवराज सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक सलग 3 षटकाराला आणि अण्णाजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम पाहायचं आहे. या ठिकाणी मात्र थोडंसं मात्र रनामध्ये चूक होते, ते म्हणजेच तेजस यांची. कारण दडपण मात्र आता या ठिकाणी गोलंदाजावरती नक्कीच असेल. पहिल्या चेंडूवरती 4 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा, म्हणजे 10 धावा मात्र 2 चेंडूवरती कुठल्यात. आणि आता मात्र तिसरा चेंडू पाहायचा तेजस यांना देखील कमबॅक मात्र नक्कीच करावं लागेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, तितका सुंदर सन्मान मात्र देतोय. पुन्हा एकदा एकेरी धावा मात्र या ठिकाणी पूर्णत्वास येते आणि एका धाव्याने समाधान आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 31 धावा. आणि हे कुठेतरी क्रिकेट, चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू स्विचिटचा फटका, दुसरा चेंडू मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने षटकार आणि तिसरा चेंडू चांगला टाकला होता आणि त्या चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि 1 धाव कुठेतरी पूर्ण केली. म्हणजेच काय तर आपल्याला हा सामना आपल्याला फक्त आपल्या संघासाठी जिंकायचा आहे. माझ्या वैयक्तिक कामगिरीसाठी नाही जिंकायचं, तर हा सामना माझ्या संघासाठी जिंकायचं. ही कामगिरी आपल्याला या ठिकाणी वेदांत यांच्याकडून पाहायला मिळते. याचबरोबर सुंदर असा चेंडू, तितका सुंदर असं कव्हरच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू. 1 धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते. जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 32 धावा. तेजस पुन्हा एकदा 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 4 चेंडूमध्ये 12 धावा मात्र नक्कीच पूर्ण केल्यात. आणि आता मात्र या ठिकाणी बॅटची कट घेऊन पहिल्या स्लिपमध्ये मात्र चेंडू जातोय. एक सुंदर क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचं तितकंच सुंदर आता मात्र षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत जो चेंडू होता या
5व्या चेंडूपर्यंत तील सुंदर चेंडू म्हणावा लागेल तो तेजस यांचा. आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तेजस मात्र येतोय. 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन चेंडूला मात्र या ठिकाणी समाधान आहे, परंतु बॅटची कट घेऊन चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण नक्कीच केली जाते. एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 33 धावा तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. 33 धावा म्हणजे 11च्या सरासरीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तो म्हणजे आशापुरी रेसिडेन्सी देवगड संघ 82 धावांचं उद्दिष्ट आहे. 33 धावा आतापर्यंत त्याने पूर्ण केल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ मात्र बाकी आहे. अठरा चेंडू आणि 49 धावांची गरज. यानंतर होणारा सामना PS स्पोर्ट्स विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय. विनंतीला या ठिकाणी PS स्पोर्ट्स संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले हार्दिक स्पोर्ट्स संघाला विनंती असेल की आपण या ठिकाणी समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे आणि आपलं नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. चौथं षटक आणि चौथ्या षटकामध्ये वेदांत जाधव यांनी बॅटिंग पॉवर प्ले षटक मात्र मागून घेतलंय, कारण त्या पाठीमागचं उद्दिष्ट मात्र पूर्णपणे साफ दिसतोय. कारण त्यांना माहिती आहे 82 धावांचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 33 धावा मी जमा केल्यात, परंतु पुढचे जे 49 धावा आहेत हे जमा करण्यासाठी हे षटक कुठंतरी अति महत्त्वाचं आहे. कारण या षटकामध्ये धावा येणं हे अति महत्त्वाचं असेल. वेदांत जाधव आणि नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज तो म्हणजेच सिद्धेश आणि वेदांत यांचा कुठंतरी त्यांनी विचार केला आणि या बॅटिंग पॉवर प्लेचा विचार केला, परंतु गोलंदाजाला देखील तितकाच महत्त्वाचं ठरेल हे षटक. कारण ह्या षटकामध्ये जर आपण वेदांत जाधव यांसारखा जर गडी बाद केला तर कुठंतरी आशापुरी रेसिडेन्सी संघाला कुठंतरी दडपण येऊ शकतं. याच दरम्यान नाणेफेकीचा कौल मात्र होतोय, तो म्हणजेच PS स्पोर्ट्स विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स या दोन्ही संघामध्ये. मी इथे स्वागत करतो आमचे मित्र पप्पू जाधव, एका मोबाईल शॉपीचे ओनर आणि आमचे शुभचिंतक. आताचा सामना होईल याच्यानंतरचा हार्दिक स्पोर्ट्स विरुद्ध PS स्पोर्ट्स. मी त्यांना विनंती करेन या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचं. हेड्स इज द कॉल, टेल्स. केतन काय ठरवलंस, काय घ्यायचं? ओके, टॉस विन बाय हार्दिक स्पोर्ट्स, सिलेक्टेड टू बॅट. थँक्यू अमोलजी मिस्त्री सर. यानंतरचा सामना होणार तो PS स्पोर्ट्स विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स. याचं नाणेफेक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. दरम्यान पुन्हा एकदा मॅच जवळ मात्र मी वळतोय. आता मात्र स्ट्राईकला असेल तो सिद्धेश आणि या ठिकाणी मात्र सिद्धेश यांची खेळी मात्र संपुष्टात येते. बॅटिंग पॉवर प्लेचा या ठिकाणी विचार केला होता दोन्ही फलंदाजाने, परंतु गोलंदाजाने देखील कुठेतरी तंत्रशुद्ध अशी का आखणी केली आणि त्या फलंदाजाला मात्र झाडामध्ये सापडलं आणि फलंदाजाला मात्र या ठिकाणी तंबूच्या दिशेने परतवतोय तो म्हणजेच गोलंदाज महेश गाडी. सुंदर झेल मात्र आपल्याला या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या मात्र होते ती 34 धावा. यानंतर जे पुढचे सामने होणार आहेत ते 5 षटकांचे खेळले जातील. प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. यानंतर जे सामने होणार आहेत ते फक्त 5 षटकांचे खेळले जातील. पहिले 3 षटकामध्ये 33 धावा उभारल्या होत्या. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. तदनंतर मात्र एक सुंदर षटक पाहायला मिळते आतापर्यंत महेश घाडी यांचा. आणि आता मात्र फुल टॉस चेंडू सरळ जातोय, चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. फाईन लेगच्या दिशेने टोलवला चेंडू मात्र जातोय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. बिग षटकार. या मॅच मधला खरोखरच उच्चांक षटकार मात्र या आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच विदर्भ पराडकर यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आता मात्र स्वतःच्या बॉलिंग थ्रोवरती झेल घेण्याचा प्रयत्न मात्र सुरेख होता, परंतु झेल मात्र टिपू शकत नाही. परिणामी 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या होते ती 41 धावा.
चौथं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या मात्र होते 41 धावा. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू होता. थोडासा मात्र या ठिकाणी ऑफस्टिक सुरू जाणारा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजेच अवांतर आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 42 धावा. आणि आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय तो म्हणजेच वेदांत जाधव एक चौकाराने एका षटकाराने खेळतोय तो म्हणजेच वेदांत जाधव. स्वतः कर्णधार आहे वेदांत जाधव आशापुरी रेसिडेन्सी देवगड संघाचा. परंतु एक मुठाट संघाने जर पाहिलं तर घेर कुठेतरी चेंज केला होता, परंतु विदर्भ याने सुंदर षटकार मारला. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने डोलवण्याचा प्रयत्न वेदांत यांचा देखील होता, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये नक्कीच बदल मात्र होतोय. धावसंख्या मात्र होते 43 धावा. याचबरोबर मला वाटतं षटक मात्र संपतंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते ती 43 धावा. उर्वरित 12 चेंडूचा खेळ मात्र नक्कीच बाकी असेल आणि या 12 चेंडूमध्ये 39 धावा मात्र नक्कीच जमा करायच्या आहेत त्या आशापुरी रेसिडेन्सी देवगड संघाला. जेवढं म्हणावं तेवढं मात्र हे षटक आशापुरी रेसिडेन्सी देवगड संघाला च्या बाजूने मात्र झुकलं नाही, कारण एक षटकार मात्र नक्कीच पाहायला मिळाला होता. सुरेख षटकार खेचला होता तो म्हणजेच विदर्भ याने. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रुपेश पाळेकर पंचांच्या डाव्या बाजूने राईट ओव्हर द विकेटचा मारा करतील वेदांत जाधव यांच्यासाठी. दीपक डगरे जर कुठे असतील त्यांनी आपले संघ सहकारी आपली वाट बघतायत. दीपक डगरे. रुपेश पाळेकर पहिला चेंडू, सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच होता, परंतु निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र नक्कीच केली जाते. 12 चेंडू आणि 39 धावांचं उद्दिष्ट होतं आणि आता मात्र समीकरण असेल ते 11 चेंडू आणि 39 धावा. पुन्हा एकदा सुरेख फटका, देखना फटका पाहायचा छेल खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी मात्र वेदांत जाधव यांची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. सुरेख फटका खेचला होता, परंतु तेवढीशी ताकद मात्र या फटक्यामागे आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि परिणामी सुंदर क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचा आणि सुंदर झेल मात्र या ठिकाणी टिपला गेला आणि वेदांत जाधव यांची मात्र खेळी संपुष्टात येते. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती डगआउटच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळते तो वेदांत पाटील. सुरेख प्रयत्न मात्र होता आणि आता मात्र वेदांत जागण्यासाठी जातोय तो म्हणजेच गौरेश. आणि आता मात्र समीकरण असेल ते 10 चेंडू आणि 39 धावा. तुम्हाला 10 चेंडू अजूनपर्यंत बाकी 39 धावा तुम्हाला गाठायचे आहेत, परंतु जर तुम्ही प्रयत्न केला तर त्या प्रयत्नाला यश मात्र नक्कीच प्राप्त होईल. परंतु तुम्ही प्रयत्न करा, कारण हार मात्र नक्कीच पत्करायची नसते शेवटच्या चेंडूपर्यंत. क्रिकेट आणि क्रिकेट म्हटल्यानंतर एक अनिश्चिततेचं क्रिकेट असतं, कोणत्याही क्षणी क्रिकेट हे बदलू शकतं. सुरेख चेंडू तितका सुंदर त्या कव्हरच्या दिशेने डोलून काढलेला चेंडू थोडासा नैसर्गिक अडथळा मात्र या ठिकाणी मात्र नक्कीच येतोय. जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाही तोपर्यंत 2 धावा मात्र आपल्याला पूर्णत्व येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 45-45. पुन्हा एकदा गौरेश एका डावखुऱ्या हाताचा फलंदाज. 9 चेंडूचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने डोलून काढलेला चेंडू पाहायचा आहे. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी नैसर्गिक अडथळा मात्र प्राप्त होतोय, परंतु क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी काहीच करू शकत नाही. चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल निर्माण मात्र नक्कीच होतोय, तो म्हणजेच धावसंख्या होते ती 49 धावा. आणि आता मात्र 32 धावांची नक्कीच गरज असेल, 33 धावांची गरज.
पुन्हा एकदा स्टेट पद्धतीने टोलून काढलेला चेंडू, एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते आणि एकाच धाव्यावरती नक्कीच समाधान मानावं लागेल, कारण सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकाच धाव्यावरती समाधान आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल मात्र होतोय. 50 धावा मात्र या ठिकाणी पूर्णत्वास येतात, ते म्हणजे आशापुरी रेसिडेन्सी देवगड संघाच्या. परंतु तुम्हाला 82 धावा जमा करायच्या आहेत, अजूनही 32 धावांची गरज आहे, म्हणजे एकूण 5 षटकार तुम्हाला नक्कीच खेचावे लागतील. या षटकातील अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा, आणि आता मात्र निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू, सुंदर लाईन आणि लेंथ आपल्याला या ठिकाणी गोलंदाजीची नक्कीच पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता मात्र नक्कीच केली जाते. आणि आता मात्र समीकरण असेल ते 6 चेंडू आणि 32 धावा. परंतु क्रिकेट, मी मगाशीच म्हटलं होतं, क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ असतो. तुम्ही 6 चेंडूमध्ये 32 धावा देखील जमा करू शकता, कारण तुम्ही 6 षटकार किंवा 5 षटकार आणि 1 चौकार मात्र नक्कीच लगावू शकता. ही क्षमता मात्र प्रत्येक फलंदाजामध्ये, प्रत्येक खेळाडूमध्ये असणं गरजेचं असतं. परंतु तितकेच गोलंदाज देखील अचूक असतात, त्यांना देखील माहिती असतं 6 चेंडू आणि 32 धावा मोठं आव्हान आहे. मला कुठेतरी 1 ते 2 चेंडू सुरेख टाकायचे आहेत, आणि हेच घेऊन येतोय तो म्हणजेच महेश घाडे. पहिला चेंडू सुरेख चेंडू होता, अप्रतिम चेंडू टाकला, स्लोवर फुलटॉस चेंडू टाकला, कुठेतरी फलंदाजाला बीट केलं, 1 धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धाव्यावरती समाधान. आणि आता मात्र समीकरण असेल ते 5 चेंडू आणि 31 धावांची गरज. महेश, आणि आता मात्र येतोय तो स्ट्राईकला विदर्भ. सुंदर चेंडू, तितका सुंदर आहे, त्या कव्हरच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू, आणि आता मात्र कुठेतरी आशा पल्लवित होत्या त्या एकता मुटाट संघाच्या, कारण 4 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. थोडंसं अशक्य पाय असं आता आव्हान मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते आशापुरी रेसिडेन्सी देवगड संघासमोर, कारण 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 30 धावांची गरज आहे. आता फक्त आणि फक्त तुम्हाला नशिबावरती साथ द्यावी लागेल, कारण नशीब म्हणजेच नो आणि वाईट, अवांतर धावा. परंतु ते देखील नाही, खरोखर सुरेख गोलंदाजी, सुंदर लय पकडून गोलंदाजी मात्र करतोय तो म्हणजेच महेश. शेवटचं षटक आहे, कर्णधाराने विश्वास दाखवला आणि तो विश्वास पूर्णपणे सार्थकी ठरतोय, तो म्हणजेच महेश. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती या देवगड नगरीमध्ये रंगलेली ही देवगड प्रीमियर लीग वर्ष पहिलं सुरेख अशी क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक देवगड क्रिकेट म्हटल्यानंतर प्रथम क्रमांक लागतो तो आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी, तदनंतर मात्र मिडभाव चॅम्पियन ट्रॉफी, आणि आता मात्र देवगड प्रीमियर लीग. देवगड प्रीमियर लीग म्हणजेच देवगड तालुक्यातील नवोदित खेळाडूंना एक सुवर्ण संधी द्यावी, आणि ह्यासाठीच कुठेतरी प्रयत्न केला होता अमोल मिस्त्री आणि संपूर्ण त्यांची टीम, आणि हा प्रयत्न खरोखरच सफलतेकडे प्राप्त होईल हीच माझी ईश्वरच्या चरणी प्रार्थना मात्र नक्कीच असेल. उत्तरोत्तर ही स्पर्धा अशीच वाढत जावी. देवगड तालुकाच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या प्रीमियर लीगची चर्चा व्हावी, आणि संपूर्ण महाराष्ट्रातून भारत देशामध्ये या प्रीमियर लीगची चर्चा होऊन या देवगड प्रीमियर लीगचं नाव उंचत्वास यावं हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करून मी स्वतः समालोचक अमोल मुनगेकर या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद. मला या ठिकाणी सुवर्ण संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा सर्व टीमचं मी आभार व्यक्त करतोय. याच दरम्यान दिपेजी धुरे साहेब यांनी देखील मला या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतोय आणि मी या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुनगेकर साहेब, तुम्ही आमच्या या स्पर्धेला शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. यानंतर एक आपण छोटासा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आटपून घेतोय, जी मगाशी बक्षिसं जाहीर केली होती. शुभम घाडी, मी शुभमला विनंती करतो, त्यांनी प्रथमेश. हो हां, धन्यवाद साहेब. प्रथमेश हे टी शर्ट घे नावरचं. तरी अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती शुभम याने, त्याला मी एक टी शर्ट मगाशी जाहीर केलं होतं ते मी इथे देत आहे प्रथमेशच्या हस्ते. खूप छान गोलंदाजी शुभम, असंच गोलंदाजी करत जा, कारण आजच्या टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणं फार कठीण आहे, ते तू करून दाखवलंस. खूप खूप आभार. ओके, थँक्यू सो मच. शुभम, तुझं गाव कुठलं? गिरी आहे, अमोलच्या टीममध्ये. ओके ठीक आहे, थँक्यू अमोल, कीप इट अप. आता मी विनंती करेन मिस्टर बेन स्टोक, वेदांत जाधव.
परत त्यालाच. हां सुमित घाडी परत याच्या स्टेजवर. सुमित घाडी, वेदांत जाधव कृपा करून स्टेजवर या. प्रथमेश दे ना टी शर्ट. वेदांतलाही अतिशय सुंदर पहिल्या मॅच मध्ये इनिंग केली होती, अगदी डोळ्यांचे पाळणे फेडण्यासारखे इनिंग केली होती, त्याबद्दल मी त्यांना टी शर्ट डिक्लेअर केलं होतं. वेदांत खूप छान खेळलं, खूप एंटरटेनमेंट केलंस. संघ हरला असेल पण आजचा दिवस तू आमच्यासाठी खूप चांगला केलास. अजून एक पारितोषिक आहे, अबू हो द मिस्टर परफेक्ट इन द टेनिस क्रिकेट. मी विनंती करेन सूरज तू दे. अबूकडून हे बक्षीस जाहीर झालं होतं 500 रुपयाचं, ते मी इथे पोच करतोय. वेदांत खूप छान खेळलास, अपसेट होऊ नकोस.